Hello and very good morning to all my dear students. Students, आपण पाहतो युनिट नंबर 3 आयनिक इक्विलिब्रिया आणि आजचा आपला टॉपिक आहे बफर सोल्युशन. हा नवीन टॉपिक आहे, थोडं समजून घ्या. सोल्युशन म्हणजे तर माहिती आपल्याला काय होतं, होमोजिनियस मिक्सचर ऑफ टू ऑर मोर सबस्टन्सेस. जसं आपण NaCl घेतलं, वॉटरमध्ये टाकलं तर त्याचं सोल्युशन तयार होते, कारण लाईक डिझॉल्व लाईक आहे. पण बफर म्हणजे काय हे समजून नाही राहिलं ना. बफर सोल्युशन म्हणजे काय, मी तुम्हाला 2 मिनिटात सिंपलचं डेफिनेशन समजून सांगतो. A solution that resists the drastic changes in pH when there is addition of small amount of strong acid or small amount of strong base or water in it. डबल आपण काय म्हणून राहिलो, असं जास्त लिहावं लागेल. तुम्हाला विचारलं व्हॉट इज बफर सोल्युशन म्हणजे a solution that resists the drastic changes in pH when the addition of small amount of strong acid or small amount of strong base or water in it. याचा मराठी आणि सिंपल अर्थ असा, असं सोल्युशन ज्याच्या pH मध्ये थोडाफार एकदम बदल होईल, फार जास्त मोठा बदल होणार नाही, त्या सोल्युशनमध्ये मग ॲसिड टाका स्ट्रॉंग, थोडंफार, खूप नाही, थोडंफार ॲसिड जरी पडलं, थोडंफार बेस जरी पडलं आणि वॉटर जरी पडलं तर त्याच्या pH मध्ये फार जास्त फरक पडणार नाही. एक्झाम्पल, सपोज समजा एक बीकर आहे, याच्यामध्ये एक सोल्युशन आहे, आपल्याला काही माहित नाही कोणतं XYZ नावाचं सोल्युशन आहे. आता समजा या सोल्युशनचं pH काढलं मी pH मीटरवरून, समजा ते pH जर असतं 4, ठीक आहे, तो ऍसिड आहे मानलं असो. समजा मी या सोल्युशन मध्ये बेस टाकला, स्ट्रॉंग बेस टाकला, NaOH टाकला, समजा टाकत गेलो. आता बेस टाकला ऍसिड जास्त टाकला, याच्या अमाऊंटपेक्षा जास्त टाकत गेलो, त्याचा pH चेंज होईल. pH मग आपण चेंज होईल, समजा 4 आहे, तो मग तो थोड्या वेळाने 6 वर जाईल, मग 8 वर जाईल, होऊ शकते 10 वर सुद्धा जाईल. परत त्याचा pH बदलून का नाही बदलून राहिला. सपोज याच्यानंतर डबल मी ऍसिड टाकला, से HCl टाकला, हा आपण असं म्हणतो याच्यामध्ये मी HCl ऍड केलं, डबल याचा pH चेंज होईल, काय होईल, डबल जाईल, बरोबर जाईल, असं येऊ शकते. जास्तीत अजून जर का खूप जास्त HCl टाकला आपण, याच्यामध्ये आपण 3 येऊ शकते, तर pH चेंज झाला का नाही झाला त्या ओरिजिनल सोल्युशनचा, बिलकुल झाला. पण बफर सोल्युशन म्हणजे असं सोल्युशन, समजा हे जर का बफर सोल्युशन असेल, काढून दाखवतो. समजा बफर सोल्युशन, हे समजा बफर सोल्युशन असं एक्झाम्पल. आता याच्यामध्ये जर मी स्मॉल अमाऊंट ऑफ समजा बेस टाकला, याचा जर pH, समजा याचा pH जर का 4.5 आहे, समजा असं काढला आपण pH मीटर, बेस टाकला, pH जसं पाहिलं आपण चेंज होते. पण या बफर सोल्युशनचं pH हे फार जास्त बदलत नाही माझं म्हणणं नाही, पण जरूर सिंपल सोल्युशनचं फार लवकर pH बदलते, कमी होते जास्त होते, डिपेंड तुम्ही ऍसिड टाकून का बेस टाकून राहिले. पण या सोल्युशनचं pH हे फार जास्त बदलत नाही. जास्तीत जास्त तुम्ही काय बेस टाकून ते 4.6 होईल, 4.7 होईल, पण असं एकदम ड्रास्टिक चेंज नाही होणार का 7 आणि 8 आणि 9 आणि 10 वर जाणार नाही. म्हणून म्हटलं होतं अ सोल्युशन दॅट रेझिस्ट म्हणजे रोध ड्रास्टिक चेंजेस इन pH म्हणजे फार जास्त बदल, pH मध्ये फार जास्त बदल न होऊ देणारं सोल्युशन. मग त्या सोल्युशनमध्ये बेस टाका, मग त्या सोल्युशनमध्ये तुम्ही ऍसिड टाका, त्याचं pH फार जास्त बदलत नाही. एक तर थोडंफार कमी जाईल जर तुम्ही जास्त जाईल, जर बेस टाकला तर थोडंफार जर कमी, जर ऍसिड टाकला तर. असं सोल्युशन म्हणजे बफर सोल्युशन होय. जे सोल्युशन pH स्वतःच्या pH मध्ये फार जास्त बदल करणार नाही, मग त्याच्यात ऍसिड टाका की बेस टाका, त्याला आपण म्हणतो बफर सोल्युशन. आता नवीन टॉपिक आहे हा, म्हणून तुम्हाला एवढं सांगू राहिलो सिंपल मध्ये. आता बघा टाइप्स ऑफ बफर सोल्युशन. देयर आर द 2 टाइप्स ऑफ बफर सोल्युशन. वन इज द ऍसिड बफर सोल्युशन, सेकंड इज द बेस बफर सोल्युशन. मी तुम्हाला ऍसिड बफर सोल्युशनचं समजून सांगतो. याच्यामध्ये हेंडरसन-हेझलबाच इक्वेशन्स आहे, हे तुम्हाला डिटेलमध्ये दिलेलं नाही आहे, पण मी तुम्हाला समजून सांगतो स्टेप बाय स्टेप, ते आलं कसं आहे, ठीक आहे. आता टाइप्स ऑफ बफर सोल्युशन, याच्यामध्ये 2 प्रकारचे सोल्युशन्स आहेत, ऍसिड बफर सोल्युशन, बेसिक बफर सोल्युशन. व्हॉट इज ऍसिड बफर सोल्युशन? अ सोल्युशन कंटेनिंग वीक ऍसिड. ऍसिड बफर सोल्युशन बद्दल समजून सांगा. असंच लिहायचं शब्दशः. अ सोल्युशन कंटेनिंग वीक ऍसिड विथ इट्स सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस. जसं लिहिलं तसंच.
अ सोल्युशन कंटेनिंग वीक ऍसिड अँड इट्स सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस. याचा असा अर्थ ऍसिड बफर सोल्युशन कसं तयार होतं म्हणजे वीक ऍसिड प्लस त्याचा सॉल्ट, जो सॉल्ट त्यानं स्ट्रॉंग बेस सोबत मिळून तयार केलेला असेल. मी एक्झाम्पल देतो, तुम्ही समजून घ्या. जसं एक्झाम्पल एक बफर सोल्युशन कोणचं, जे CH3 म्हणजे ऍसिडिक ऍसिड प्लस सोडियम ऍसिड, याचं मिश्रण होऊन एक सोल्युशन तयार होते, त्याला आपण ऍसिडिक बफर सोल्युशन म्हणतो. अ सोल्युशन कंटेनिंग वीक ऍसिड, ऍसिडिक ऍसिड वीक ऍसिड आहे, अँड अ सॉल्ट, आता हा सॉल्ट आहे, इट्स सॉल्ट, आता सॉल्ट आहे ना, कसं तयार सॉल्ट आहे बघा. सोडियम ऍसिड कसा तयार होतो माहिती आहे का? नाव CH3COOH, हा काय झाला आहे वीक ऍसिड, प्लस याच्यात काय टाका Na आणि Na होईल. पहा CH3COOH Na आणि H2O निघून बाहेर वॉटर मॉलिक्यूल, असं लक्षात घ्यायचं. ठीक आहे, म्हणून म्हटलं होतं का सोल्युशन कंटेनिंग वीक ऍसिड हा अँड इट्स सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस. आता एनएल सोबत तयार झाला ना याचं, म्हणून स्ट्रॉंग बेस, याला म्हणतो आपण ऍसिड बफर सोल्युशन. एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. आता लक्षात घ्या, हे समजा एक्झाम्पल आहे. आता मी तुम्हाला पुण्याचं एक्झाम्पल देतो, हे एक्झाम्पल इलॅबोरेट करतो का, इक्वेशन कसं तयार होतं, पीएच इक्वेशन कसं, म्हणजे हेंडरसन एझलबर्ग इक्वेशन कसं. ठीक आहे, पहा. ऍसिडिक ऍसिड आहे, पहा नाव CH3COOH, हां असं लिहा, असं काही नाही. आता याचा आपल्याला करायचा डिसोसिएशन, जो वॉटर एकदम कमी डिसोसिएशन फ्री काय मानलं. चला ठीक आहे, काय काय म्हणजे इथं नाव CH3COOH निगेटिव्ह प्लस H पॉझिटिव्ह होईल का नाही, बिलकुल होईल. इथे ऐकवा लिहायचा. मी एक समजून सांगतो, असेल जसे तुम्ही स्वतःच करू शकता. रिमेंबर, एवढं डीपमध्ये नाही आहे, पण ते कसं आलं हे समजणे आणि काही विद्यार्थ्यांना डीपमध्ये समजून पाहिजे असते, म्हणून मी त्यांना समजून सांगतो. बरोबर शिकवता मला येत असेल, त्यामुळे डीपमध्ये सांगतो. त्यामुळे बघा, ऍसिडिक ऍसिड आहे, हां मानलं. आता काय झालं, त्याचं डिसोसिएशन केलं. व्हॉट इज के आहे ऍसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट. आपण काय आहे, पहा कसं आहे, पहा सरळ सरळ आहे. नाव CH3COOH निगेटिव्ह, आणि काय इथं H पॉझिटिव्ह, आणि खाली काय झालं नाव CH3COOH. ठीक आहे, हे दूर दूर नाही, इथं वाट समजा, दूर दूर पण CH3. ठीक आहे, इतकं झालं क्लिअर. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ H पॉझिटिव्ह. आता पीएच काढायचा आहे तुम्हाला, सरळ सरळ पीएच काढायचा आहे, म्हणजे पीएचचा अर्थ काय होतो हे तुम्हाला समजून सांगितलं होतं. मी तुम्हाला बोललो होतो का पीएच म्हणजे काय होते, निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ H पॉझिटिव्ह कॉल्ड ॲज द पीएच. हे लक्षात घ्या. आणि हे बोललो होतो मी. नाउ व्हॉट इज पीके, पीके इज इक्वल्स टू निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ के. हे दोन लक्षात सांगितले होते तुम्हाला. pH equals to negative log of H positive ions concentration. And what is pK? pK is the negative log of K. What is K? K is the acid dissociation constant. K च्या जागी जर Kb लागला तर base dissociation constant. बाकी त्यात काही जास्त विशेष फरक नाही आहे. आता तुम्हाला मी जर म्हटलं याची व्हॅल्यू काढायची आहे, पहा काय काय मी हा जो व्हॅल्यू इथे घेऊन जाईल, भागाकाराचा कुठं जाईल, इथं येईल गुणाकार, बरोबर आहे. हा जो गुणाकार दाखवला जाईल ना, पहा आता मी सिंपल मध्ये लिहितो. नाउ H पॉझिटिव्ह इक्वल्स टू व्हॅल्यू काढायची, समजा H पॉझिटिव्हची असं समजूया. काय म्हणजे या दोन्ही व्हॅल्यूला इक्वल्स टू चे आला. इक्वल्स टू चे इक्वेशन म्हणजे काय होते, भागाकाराचा गुणाकार, गुणाकाराचा भागाकार. मी याच्यात शिकवलं आहे मला समजून घ्या. नाउ H पॉझिटिव्ह इक्वल्स टू, हां आता याने इथे येऊन जातो. नाउ K इनटू, चला इनटू घ्या, काय फरक नाही पडत. तुमचं काय लिहायचं आहे, नाउ CH3COOH निगेटिव्ह, CH3COOH. हां आता हे तर इकडेच आहे, H पॉझिटिव्ह इकडे. आता याला सुद्धा कुठे घ्यायला लागेल, तिकडे घ्या. हां सरळ सरळ द्या मला नाव काय, नाव CH3COOH यस. म्हणजे कसं केलं मी चेंज आहे, सिंपल मॅथमॅटिकल ट्रिक आहे, फार काही मोठं काही इंटिग्रेशन डेरिव्हेशन नाही आहे. मी काय केलं, पहा K इक्वल्स टू CH3COOH निगेटिव्ह, H पॉझिटिव्ह ऍसिटेट आहे हा, आणि हा हायड्रोजन आहे. नाव CH3COOH. ठीक आहे, खाली आता K ची व्हॅल्यू आपल्याला कसं काढता येते, आपण याच्यात काढली. मग H प्लस व्हॅल्यू काय झाली, पहा आता याला काय करावं लागेल, ह्या दोन्ही व्हॅल्यू इक्वल्स टू चे निघून झाला, तेव्हा याचं कसं व्हॅल्यू निघाल त्याला निघून पहा म्हणजे काय, मी आता हा भागाकार आपलं जाईल याच्या गुणाकारात जाईल, पहा याच्या गुणाकारात.
ठीक आहे. आणि हा जो एच बाजूला आहे हा गुणाकार आहे, हा कुठं जाईल गुणाकार आहे, त्यामुळे आपण लिहिलं. आता टेकिंग लॉगॅरिथम बोथ द साइड आपण लॉगॅरिथम घेऊया म्हणलं. आता आपण पाहिलं आहे का नॉर्मली निगेटिव्ह लॉग आहे, पहिले लॉगॅरिथम लावा नंतर -1 न गुणा, त्यापेक्षा सरळ सरळ आता पहा मी याला काय करायचं समजा आता टेकिंग लॉगॅरिथम बोथ द साइड कसं लॉग ऑफ एच पॉझिटिव्ह असं सगळ्याला लॉग लावतो. ठीक आहे, लॉग दाखवतो पहा. नाव लॉग एच पॉझिटिव्ह इक्वल्स टू लॉग ऑफ के झालं. इथं गुणाकार काय समजा हा इथं काय लिहायचं मग नाव लॉग ऑफ इथं लिहायचं नाव CH3 COOH आणि डिवाइड बाय काय बेटा नाव CH3 COO निगेटिव्ह. हे वेगळं आहे हा, हे समजून घ्यायचं. ठीक आहे. आता याला -1 न गुणा करून काय लॉगॅरिथम pH म्हणजे काय होते निगेटिव्ह लॉगॅरिथम हे आपण पाहिलं होतं. मग निगेटिव्ह जर तुम्हाला पाहिजे असेल लॉग सरळ या इक्वेशनचे काय न गुणाचं -1 न गुणाचं काय निगेटिव्ह लॉग. इथं काय लिहिलं सांगा ना काय काय लिहिलं निगेटिव्ह लॉग. इथं काय मग आता याच्यात चेंजेस कसे काय एवढं मला सांगा. निगेटिव्ह लॉग ऑफ एच पॉझिटिव्ह म्हणजेच काय होते इकडे पहा तुम्ही. निगेटिव्ह लॉग ऑफ एच पॉझिटिव्ह म्हणजे काय होते pH म्हणजे याच्या जागी मी काय लिहू शकतो pH म्हणून लिहायचं नाव pH इक्वल्स निगेटिव्ह लॉग ऑफ एच पॉझिटिव्ह. निगेटिव्ह लॉग ऑफ एच पॉझिटिव्ह म्हणजेच काय pH लिहायचं pH समजून घ्या बघ तुम्ही काही विशेष ती कठीण नाही आहे. दुसरं निगेटिव्ह लॉग ऑफ के. निगेटिव्ह लॉग ऑफ के म्हणजे काय pK नाही पहा pK इक्वल्स टू निगेटिव्ह लॉग ऑफ के. निगेटिव्ह लॉग ऑफ के म्हणजे काय pK म्हणजे या व्हॅल्यूच्या जागी मी काय लिहू शकतो pK. आता लॉगचा एक नियम आहे. समजा निगेटिव्ह लॉग a डिवाइड बाय b असेल इथं जर पॉझिटिव्ह आला असेल तर हे बदलते पहा कसं हेन्स नाव पॉझिटिव्ह लॉग. आता पॉझिटिव्ह आपण लिहत नाही लॉग तर ते नसतेच समजा तर b डिवाइड बाय a करा इथं पॉझिटिव्ह. काऊन का इक्वेशन सिम्प्लिफाईड करायचं आहे मग इक्वेशन सिम्प्लिफाईड करायचं तर त्याला सॉल्व्ह करत जा. जसं तुमच्यानुसार इक्वेशन तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचं त्यानुसार आपण चेंजेस करतो ना इक्वेशनमध्ये. मग आता याला वर याला खाली नाही निगेटिव्हचा काय नाही पॉझिटिव्ह प्लस सरळ सरळ आहे लॉग ऑफ आता लिहायचं नाव CH3 COO निगेटिव्ह आणि इथं काय आहे बेटा CH3 COOH. This is the equation of pH. This is the equation given us by the Henderson-Hasselbalch equation. हेंडरसन वेगळा व्यक्ती आहे, हेझलबॅच एक वेगळा व्यक्ती आहे. यांनी हे बफर सोल्युशनचं pH इक्वेशन दिलेलं आहे समजून घ्या. आता हे सगळं मोडतो मी. आता तुम्हाला दिलेच असं आहे पहा हे एक्झाम्पल तुम्हाला दिलेलंच आहे. तुमच्या पुस्तकात असं लिहिलं असं pH इक्वल्स टू pK प्लस लॉग. आता सरळ सरळ आहे इथं काय लिहायला ऍसिड इथं काय आलं आता तुम्ही मला नाही तर मग सॉल्ट नाही अरे सॉल्ट तयार होतं त्याचा पहा याचं जर तुम्ही डिसोसिएशन केलं तर काय होईल CH3 COO निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह म्हणजे काय असेल बेटा सरळ सरळ आहे. ते असं का बनवलं याचं मी पूर्ण तुम्हाला प्रतिफलन सांगितलं पाहिजे ते समजून घ्या. ठीक आहे. दिस इज एन एक्झाम्पल दिस इज अन इलॅबोरेशन ऑफ बफर सोल्युशन अँड दिस इज द हेंडरसन-हायसेलबॅच इक्वेशन. तसंच आता तुम्हाला काढायचं आहे बेसचं. आता तुम्ही करू शकता का हे पहा. आता काय करायचं इक्वेशन करा व्हिडिओ करायचा पॉज आणि काढून पहा. आता पहा मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. जसं आपण ऍसिड बफरचं पाहिलं बेसिक बफर म्हणजे काय होते म्हणजे मग ना बेसिक बफर सोल्युशन अ सोल्युशन कंटेनिंग वीक बेस. सोल्युशन कंटेनिंग वीक बेस अँड इट्स सॉल्ट विथ स्ट्रॉंग ऍसिड. आता पहा रे इथं घ्या लाईन तुम्ही या लाईन मध्ये प्रॉपर बदल आहे एकदम कन्फ्युज होऊ नका. बेसिक बफर मध्ये काय होते a solution containing weak base. जसं ऍसिड बफर मध्ये solution containing weak acid and its salt कॉमनच आहे. आता ऍसिड बफर मध्ये इथं आपण याला स्ट्रॉंग बेस तिथं काय लिहिलं स्ट्रॉंगर ऍसिड समजून घ्यायचं. सोल्युशन कंटेनिंग वीक बेस विथ इट्स सॉल्ट विथ स्ट्रॉंगर ऍसिड एवढं लक्षात घ्यायचं. एक्झाम्पल देतो तुम्हाला मी ना NH4OH प्लस NH4Cl
NH4OH अमोनियम हायड्रॉक्साईड हा वीक बेस आहे आणि NH4Cl अमोनियम क्लोराईड हा सॉल्ट आहे. जो बनला आहे NH4OH आणि HCl ना. आता हा सॉल्ट कसा बनला हे समजून सांगतो पहिले. पहा NH4OH हा झाला वीक बेस प्लस HCl हा झाला स्ट्रॉंग ऍसिड. HCl झाला स्ट्रॉंग ऍसिड. काय होते पहा NH4Cl आणि OH हा H वॉटर मॉलिक्यूल बाहेर निघाला म्हणजे काय आणि NH4Cl असा तयार झाला NH4Cl. म्हणून आपण काय बोललेलो आहे अ सोल्युशन कंटेनिंग वीक बेस. सोल्युशन कंटेनिंग वीक बेस प्लस इट्स सॉल्ट जो बनला कशा आहे याच्यासोबत स्ट्रॉंग ऍसिड मिक्स केल्याने. एक्झाम्पल दिलेलं आहे आणि मग सरळ असं तुम्हाला पुस्तकात सरळ लिहिलेलं आहे. काय म्हणतो pH ला गेलं काय आता इथे सरळ झालं नाही pH म्हणा किंवा POH म्हणा ना PAB प्लस लॉग. आता सांगा काय काय राहिलं इथं सॉल्ट इथे ऍसिड होता इथं काय राहिलं बेस राहील सॉल्ट इथं काय राहिलं फार खूप काही कठीण नाही आहे. दिस टू इक्वेशन्स आर कॉल्ड ॲज हँडरसन-हेझेलबॅच इक्वेशन ऑफ बफर सोल्युशनचं pH. बफर सोल्युशनचं pH काढण्यासाठी हे हँडरसन-हेझेलबॅचने इक्वेशन दिलेलं आहे. एवढं पहिले समजून घ्या. काही क्वेश्चन विचारा. आता याच्यानंतर मी तुम्हाला ऍसिड बफर सोल्युशन बेसिक बफर सोल्युशनचं वर्किंग शिकवतो का कसं का बरं का त्या ऍसिड बफर सोल्युशन असो का बेसिक बफर सोल्युशन असो या सोल्युशनमध्ये ऍसिड किंवा बेस टाकला तर त्याचं pH फार जास्त चेंज का बरं होत नाही जसं नॉर्मल सोल्युशनचं होते. याचं मी तुम्हाला मेकॅनिझम सांगतो. पहिले हे समजून घ्या. आता पाहू बफर ॲक्शन काय आहे. बफर ॲक्शन म्हणजे काय का बफर सोल्युशनमध्ये असं नक्की काय असते आणि बफर सोल्युशन असं याच्यामध्ये काय मेकॅनिझम होते जेणेकरून थोडंफार ॲसिड जरी टाकलं त्या सोल्युशनमध्ये थोडंफार बेस जरी टाकलं तर त्याचा pH मध्ये फार जास्त बदल होत नाही. बघू आपण. आता ॲसिड बफरचं एक्झाम्पल घेऊ. आता ॲसिड बफरमध्ये एक्झाम्पल घेऊ आपण ॲसिडिक ॲसिड आणि सोडियम ॲसिटेटचं बफर. ठीक आहे पहा. आता हे बघा बिकर आहे समजा सिंपल भाषेत समजा बिकर आहे. या बिकरमध्ये आपण ॲसिडिक ॲसिड प्लस सोडियम ॲसिटेट ॲसिडिक ॲसिड आणि सोडियम ॲसिटेट दोनही मिक्स केले याच्यात टाक. ठीक आहे म्हणजे समजा याला 1 नंबर दिला 2 नंबर दिला तर हे 1+2 ठीक आहे दोन्ही टाकले दोन्ही याचं मिश्रण आहे. आता याच्यामध्ये वरून थोडंफार ऍसिड जरी टाकलं थोडंफार बेस जरी टाकलं तर याचं pH मध्ये फार जास्त मोठा असा बदल होत नाही. याचं रिझन सांगतो तर पहा. ठीक आहे सोल्युशन बनवलं आपण. आता सरळ आहे हा सॉल्ट आहे. हा काय बघा आणि सॉल्ट हे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असते. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट डिसोशिएट कम्प्लिटली होते. हा ऍसिड आहे कोणता वीक ऍसिड आहे. वीक ऍसिड हा वीक इलेक्ट्रोलाइट आहे. त्याचं डिसोसिएशन फार जास्त होत नाही एकदम नाच्या बरोबर. म्हणजे आता हे पाण्यातच टाकणार आहे पाणी तर असं नसतं त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह आहे. तसं ना CH3COONA हा सॉल्ट आहे आणि ऑल सॉल्ट्स आर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट जो पटापट डिसोशिएट होते. त्यामुळे आता इथे लिहू मी ॲक्वा वॉटरमध्ये आहे ना ते समजा हे वॉटरमध्ये दिसते समजा तर काय होईल इथं नाव CH3COO निगेटिव्ह आणि Na पॉझिटिव्ह इथं लिहायचं आहे. समजून घ्या. एक समजतं का बाकी समजतं का याचं डिसोसिएशन एकदम कमी होईल. बरोबर आहे एकदम कमी म्हणजे कसं नाव CH3COOH ॲक्वा वॉटरमध्ये यावेळेस ॲरो कसे काढतो. ठीक आहे हे लक्षात घ्या. काय लिहायचं इथं CH3COO निगेटिव्ह प्लस H पॉझिटिव्ह. या बिकरमध्ये असे आयन्स फॉर्म नाही यायचे जरी मिक्स करून टाकले तरी आयन्स फॉर्म होणार नाही त्यांचे सगळ्यात कमी याचे म्हणजे जास्तीत जास्त पर्सेंटेज याचं नाही. मोर कॉन्सन्ट्रेशन याचं नाही कमी कॉन्सन्ट्रेशन आणि याचं कॉन्सन्ट्रेशन मोर. आता पहा ना तुम्ही ज्या आयन्स
पैकी 4 आयन्स पैकी 2 आयन्स सारखेच आहे. त्यामुळे ह्या दोन्ही याचं कॉन्सन्ट्रेशन काय राहणार आहे, सारखंच राहणार आहे. कमी कॉन्सन्ट्रेशन कशाचं नाही याचं. अजून एक गोष्ट आहे ज्याची कॉन्सन्ट्रेशन जास्त राहील याचं. आता तुम्ही म्हणाल तसं, कारण का तो फक्त या रिॲक्शनचा विचार करा. ठीक आहे, CH3 बोलू याने याचं डिसोसिएशन होऊन राहिलं म्हणजे आयन्स फॉर्म राहिले का नाही राहिले. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे त्यामुळे हे जास्त संख्येनं हे स्थिर आहे. नियर अबाउट 100% जवळपास 100 नाही म्हणू शकत आपण एकदम, नियर अबाउट कम्प्लिटली डिसोसिएशन होते याचं, म्हणजे सगळ्यात जास्त पर्सेंटेज याचं. दुसरी रिॲक्शन जर आपण ऍसिडिक ऍसिडचं डिसोसिएशन पाहतो, वीक ऍसिड आहे, वीक इलेक्ट्रोलाइट आहे, त्याचं डिसोसिएशन एकदम कमी होते, आयनायझेशन कमी होते. हेन्स CH3CW निगेटिव्ह H पॉझिटिव्ह सेकंड रिॲक्शन मध्ये ही याचे आयन्स फार कमी बनतात, पण याचे आयन्स जास्त नाही. आता हे दोन्ही आयन्स सारखेच आहे म्हणून मी तुम्हाला म्हटलं. हेन्स या बीकरमध्ये सगळ्यात जास्त 2 प्रकारचे आयन्स आहेत. कोणकोणचे? हा आयन्स आणि ऍसिडिक ऍसिड. ठीक आहे, आता बघा, म्हणजे या बीकरमध्ये मी काय काढायला पाहिजे? CH3CW निगेटिव्ह, Na पॉझिटिव्ह, CH3CW निगेटिव्ह आणि H पॉझिटिव्ह, म्हणजे असे 4 प्रकारचे आयन्स ते बीकरमध्ये काय राहील, असे मूवमेंट करत राहील. मग आता ठीक आहे, मग आता समजा पहिली केस ऍडिशन ऑफ ऍसिड. आता समजा मी त्या बीकरमध्ये हे समजलं तुम्हाला, आता हे या आयन्स कॉन्सन्ट्रेशन जास्त आणि याची कॉन्सन्ट्रेशन फार जास्त आहे, म्हणजे 2 प्रमाणात जास्त आहे. मग आता समजा मी ऍडिशन ऍसिडची त्याच्यामध्ये केली तर काय होत असं, काय होते? ऍसिड ऍड केलं. आता ऍसिड म्हटलं म्हणजे आपल्याला सरळ समजतं H+ ची ऍडिशन. ऍसिड म्हणजे H+ आणि बेस म्हणजे OH निगेटिव्ह, सरळ आहे. मग आता होते समजा आता या बीकरमध्ये हेही आयन्स आहे, हेही आयन्स आहे, हेही आयन्स आहे, याचं सारखेच आहे. मग जसं CH3COO निगेटिव्ह ऍक्वा हे आयन्स आहे, याचं कॉन्सन्ट्रेशन मोर आहे, तसं लिहिलं आहे आपण, हे लिहायचं. आता ऍड काय केलं तुम्ही वरून? ऍसिड. हे ऍडेड ऍसिड हे तो होतच बीकरमध्ये. आयन्स जे काय हे 4 प्रकारचे ऍसिड जास्त, हे पण जास्त. वरून तुम्ही काय टाका? ऍसिडची ऍडिशन केली. ऍसिड म्हणजे काय? H+. काय होणार? CH3COO निगेटिव्ह H पॉझिटिव्ह काय होणार? ऍसिडिक ऍसिड. म्हणजे ऍड केलेल्या ऍसिडलाही तो कंबाईन करून साईडला बसून ठेवते, म्हणजे त्या ऍसिडचं वर्चस्व त्या सोल्युशन मध्ये वाढू देत नाही. एक लक्षात घ्या. समजा भरलेला क्लास आहे, त्या क्लासमध्ये बाहेरचा पोरगा आला, तो धिंगाणा घालत नाही का? त्याला पकडून जर कोपऱ्यात एखाद्या नेऊन ठेवलं तर धिंगाणा घालते काय? नाही. असं आहे, समजलं? म्हणजे हा आला, याला आपण कंबाईन ऍसिडिक ऍसिड बनवलं. हा, आता याला पकडण्यासाठी याचे आयन्सच नसते जास्त, H+ वाढलं असतं तर pH मध्ये चेंजेस झाले असते. तसंच आहे. सपोज जर का तो पोरगा आला आणि त्याला पकडणारेच जास्त नाही आहे, म्हणजे तो क्लासमध्ये कल्ला वगैरे करत असतो, धिंगाणा घालत, त्याचा धिंगाणा कमी घालासाठी त्याला पकडून ठेवासाठी राहील ना 2-4 जण, असंच पकडून त्याला त्याचा काही वेगळा प्रोडक्ट बनवा. समजा सेकंड केसमध्ये समजा ऍडिशन ऑफ बेस टू बफर, ऍडिशन ऑफ बेस टू बफर हे सेकंड केस आहे. समजा तुम्ही ऍसिड नाही, तुम्ही बेस टाकला, सपोज तसंच. मग त्या बेसलाही पकडून ठेवण्यासाठी कोणते आयन्स लागल? ठीक आहे, आता पहा, आता तुम्हाला मी बोलतो हे आयन्स जास्त राहील आणि हे राहणार. ठीक आहे, मग आता समजा तुम्ही काय केलं, त्याच्यामध्ये बेस टाकला, म्हणजे त्यात काय होतं? CH3COOH ऍक्वामध्ये हे तो मोर आहे. हा, आता तुम्ही काय टाकलं म्हणते? बेस. ऍडेड बेस म्हणजे तुम्ही जो बेस टाकला तो, आणि त्याला पकडून ठेवायसाठी ऍसिडिक ऍसिड आहे. पहा कसं CH3COOH आणि OH निगेटिव्ह. OH ला कोण पाहिजे असते? H. त्याला फक्त पोषक संख्येनं घेणं आहे का H चं, बाकी त्याला याचं देणं घेणं आहे का? काही. म्हणून H2O बाहेर निघाल, हे H म्हणजे H2 आणि हा O, आणि CH3COOH निगेटिव्ह आहे बाहेर निघाल, हे असं. H2 इथं L लिहायचं लिक्विड, हे बघा, आलं लक्षात? पहा
सरळ आहे. ऍसिड टाकला याचे आयन्स तरी बघून घेऊन ऍसिडिक ऍसिड बनवून, बेस टाकला की त्याला बघून याचे आयन्स बनवून याला साईड टाकला. म्हणजे ऍड झालेली जर H+ जरी असेल आणि H2 जरी असेल, त्यांचं स्वतंत्र अस्तित्व हे जास्त वेळ टिकू देत नाही आणि म्हणून त्यांच्या pH मध्ये फार जास्त बदल होत नाही. तिसरा कंडिशन अशी आहे, त्याच्यात पाणी जरी टाकलं म्हणजे डायल्यूट केलं जास्तीत जास्त, तरी त्याच्या pH मध्ये फार जास्त फरक पडत नाही, हे समजून घ्या. म्हणून बफर सोल्युशनचं महत्त्व आहे. जसं ॲसिडिक बफरचं आहे तसंच बेसिक बफरचं सुद्धा आहे. बेसिक बफरमध्ये तुम्हाला सांगितलं आहे मी काय टाकलं तर सोडियम हायड्रॉक्साईड NH4OH आणि NH4Cl, अमोनियम हायड्रॉक्साईड आणि अमोनियम क्लोराईड, हे झालं बेसिक बफर. जर pH 8 ते 10 मेंटेन करायचा आहे, 8 ते 10, तर बेसिक बफरमध्ये तुम्हाला वापरावं लागेल अमोनियम हायड्रॉक्साईड NH4OH आणि अमोनियम क्लोराईड म्हणजे NH4Cl याचं बफर. ठीक आहे, हे ॲसिड बफर. अशाच प्रकारे बफरचं आहे. आता याच्यानंतर आपण पाहणार आहे का ॲप्लिकेशन का. आता तसा जसं पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेला आहे 12वीच्या 3.8.3 हा जो पॉईंट आहे, हा 2-3 लाईनचा पॉईंट आहे, तो त्यांनी कट केलेला आहे. तरी मी तुम्हाला सांगून देतो का आता याचे प्रॉपर्टीज काय बफरचे. म्हणजे एक प्रकारे आपण जर पाहिलं आहे की बफर सोल्युशन म्हणजे आपण पाहिलं आहे की त्याचे प्रॉपर्टीज काय बफर सोल्युशनचे. तर बफर सोल्युशनची प्रॉपर्टीज काही फार जास्त लिहून द्यायची गरज नाही आहे. पहिली तर गोष्ट हे आहे का बफर सोल्युशनमध्ये ॲसिड जरी टाकलं बेस जरी टाकलं तरी त्याचं pH फार जास्त चेंज होत नाही आहे. हां, परीक्षेमध्ये विचारणार नाही मी, हे सांगतो पण तुम्हाला माहीत असावं फ्युचरसाठी त्याचं. सेकंड असं का बफर सोल्युशनमध्ये तुम्ही वॉटर जरी ॲड केलं तरी त्याचं फार जास्त डायल्युशन जरी केलं तरी त्याचं pH मध्ये फार जास्त फरक पडत नाही. तिसरा पॉईंट असा आहे का बफर सोल्युशन हे फार मोठ्या काळासाठी जास्त काळासाठी करून ठेवता येते, ते खराब होत नाही, त्याचं pH मध्ये चेंज होत नाही, ही त्याची सगळ्यात मोठी उपलब्धी आहे. आता याच्यानंतर आपण पाहणार आहे त्याचे अप्लिकेशन्स, म्हणजे बफर सोल्युशनचे अप्लिकेशन्स कोणकोणचे आहेत. ठीक आहे, हे एवढं तुम्हाला मी समजून सांगितलं. याच्यानंतर सांगतो मग अप्लिकेशन, सिम्पल अप्लिकेशनचा थेरॉटिकल आहे, तुम्ही पुस्तकात पहा, मी तुम्हाला समजून सांगतो. यानंतर आपण अप्लिकेशन्स ऑफ बफर सोल्युशन. ठीक आहे, एवढं समजून घेऊ. आता थोडासा छोटासा टॉपिक राहिलेला आहे ॲप्लिकेशनचं बफर सोल्युशन. ठीक आहे, आता ॲप्लिकेशनमध्ये जनरली आपण पाहिलं बफर सोल्युशन म्हणजे काय पाहिलं आपण, जे सोल्युशन ड्रास्टिक चेंजेस होऊ देत नाही pH मध्ये, ॲडिशन बेसची करा, ॲडिशन ॲसिडची करा की वॉटरची करा, तरी त्याचा pH फार जास्त चेंज होते, त्याला आपण बफर सोल्युशन म्हणतो. म्हणजे एक प्रकारची स्टॅबिलिटी त्या सोल्युशनची, स्टॅबिलिटीची किती गरज आहे लक्षात घ्या. आता सगळ्यात पहिला आपण त्यांनी बोललो आहे बायोकेमिकल सिस्टीम. आता बायोकेमिकल सिस्टीम म्हणजे काय, चालतं फिरतं व्यक्ती. एक लक्षात घ्या, आपल्या बॉडीमध्ये ब्लड आहे, सगळ्याच माहीत आहे. ब्लडचं pH किती असते, pH ब्लड 7.36 to 7.42 हे ब्लडचं pH आहे, लक्षात घ्या. हे सोडून 0.2 pH जरी वाढलं किंवा कमी झालं, याच्यामध्ये 0.2 pH वाढलं किंवा कमी झालं तर सडनली व्यक्तीची डेथ सुद्धा होऊ शकते. आता बॉडीमध्ये, ह्युमन बॉडीमध्ये कार्बोनिक ऍसिड म्हणा आणि त्याच्यासोबत कार्बन ही सिस्टीम आपल्या बॉडीचं pH लेवल मेंटेन ठेवते. नाहीच होत असेल तर सलाईन सोल्युशननं सुद्धा आपली pH मेंटेन ठेवता येतात. आता त्याच्यामध्ये मेडिसिन्स कोणकोणते डॉक्टर वापरतात ही वेगळी गोष्ट आहे, पण त्यांना तुमच्या बॉडीचं ब्लडचं pH मेंटेन ठेवता आलं पाहिजे. जर ते pH मध्ये जर फरक येत असेल तर सगळं डेट सुरू होऊ शकते. आता हे आकडे करून देतो मी, कधी कधी MCQ राहू शकते, एखाद्या एक्झाममध्ये राहू शकते, कुठं प्रश्न विचारू शकते, म्हणून मी तुम्हाला लिहून देतो. हे असंच लिहून देत नाही गंमत ना, हे लक्षात घ्या, तुम्हाला लिहावं लागेल. जसं सगळं पाहिलं आपण ॲग्रिकल्चरमध्ये. आता ॲग्रिकल्चरमध्ये काय आहे, जमिनीची सुपीकता वाढावी याच्यासाठी आपण फर्टिलायझर्स वापरतो, बरोबर. आता प्रत्येक ठिकाणची जमीन ही वेगळी राहते रे, त्या जमिनीचं pH मेंटेन झालं पाहिजे. जसं जमीन जर जास्त ॲसिडिक असेल तर त्याला न्यूट्रल करता आली पाहिजे, जास्त बेसिक असेल त्याला न्यूट्रल करता आलं पाहिजे. जर त्या जमिनीची आवश्यकता असेल का त्याला आम्हाला ॲसिडिक जमीन पाहिजे, त्यामुळे ॲसिड करता येते, बेसिक पाहिजे, सगळं काही पॉसिबल आहे. केमिस्ट्रीमध्ये जर तुम्हाला माहीत असेल तर जगात सगळं काही पॉसिबल आहे. त्यामुळे आता होते कसं, काही ठिकाणची जमीनमध्ये कार्बोनेट राहते, जसं CO3 कार्बोनेट राहू शकते, फॉस्फेट राहू शकते, नायट्रेट राहू शकते, त्याच्यामध्ये जसं कार्बोनेट राहू शकते, बायकार्बोनेट राहू शकते. हे जर घटक त्याच्यामध्ये जर का सॉईलमध्ये असतात तर
तसंही त्यानुसार तिथे कोणत्या प्रकारचं आपण पीक घेतो, त्या पिकाचा आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणे जर का त्याचा यील्ड वाढवायचा असेल, त्याचं जर उत्पन्न वाढवायचं तर आपण फर्टिलायझर टाकतो. मग कोणत्या जमिनीसाठी कोणतंही फर्टिलायझर नसते, त्यानुसार जमीन याचं चेक करतात. त्याला आपण म्हणतो का आता त्याला शब्द विशेष आहे की त्याला जमीन चेक करतात. आपण भूगर्भशास्त्रीय लोक कोणची गोष्ट पहा की त्याच्यामध्ये ते पहिले चेक करतात का त्या ठिकाणची सॉईल कशी आहे, त्याचा pH किती आहे, ते कोणत्या प्रकारचे, आणि त्यानुसार तिथं केमिकल ट्रीटमेंट थ्रू तिथं चांगल्या प्रकारे उत्पादन आपल्याला घेता येते. हे सुद्धा एक pH एक अप्लिकेशन आहे. तिसरं आपण मला इंडस्ट्रीजमध्ये पेपर म्हणा, डाय म्हणा, डाय म्हणजे मरणे नाही, DI डाय म्हणजे 2, ठीक आहे. DIE डाय म्हणजे मरणे आणि DYE डाय म्हणजे कलर्स. एक झालं. आता एखादा पेपर अँड पल्प इंडस्ट्री झालं, सोल्युशन प्रत्येक ठिकाणी लागतेच, बरोबर. जसं डाय झालं, हे सुद्धा सोल्युशन असं एक प्रकारचं इंक झालं. याचं pH किती मेंटेन करायचं किती नाही हे सुद्धा त्या बफर सोल्युशन त्याच्यामध्ये ऍड करून त्याचं pH हे मेंटेन ठेवल्या जाते. तसं याच्यानंतर आपण मेडिसिन, आता हा तर सगळ्यात मोठा सध्या यूज आणि सध्या सगळ्यात जास्त चर्चा असलेला एक विषय मेडिसिन. प्रकारे कोणतंही मेडिसिन असं घेतलं, धरलं, बनवलं आणि बिना स्टॅबिलिटीचं देऊन दिलं असं होत नाही. त्याची जर स्टॅबिलिटी बिघडली तर सोल्युशनचं pH कमी किंवा जास्त होऊ शकते. यानं ते सोल्युशन ते मेडिसिन खराब होऊ शकते, त्यानुसार तो रुग्ण दगावू शकतो. म्हणून मेडिसिन म्हणजे औषध निर्मिती शास्त्रामध्ये pH त्या सोल्युशनचं मेडिसिनचं बॅलन्स असलं पाहिजे, स्टेबल असलं पाहिजे. जसं एक्झाम्पल यांनी दिलेलं आहे का पेनिसिलिन, अलेक्झांडर फ्लेमिंग बनवली सगळ्यात पहिले, बरोबर. पेनिसिलिन ही औषध आताही बनवत असताना त्याच्यामध्ये सोडियम सायट्रेट वापरतात. कशासाठी? कारण का त्या पेनिसिलिनचं स्टेबलायझेशन झालं पाहिजे, त्याचा pH मध्ये फार जास्त चेंज झाला पाहिजे नाही, म्हणून त्याच्यामध्ये सोडियम सायट्रेट वापरतात. सोडियम सायट्रेट हे बफर म्हणून ऍड होते त्याच्यात, पण त्या पेनिसिलिनची स्टेबिलिटी मेंटेन ठेवते. असे प्रत्येक प्रकारचे कोणते मेडिसिन असो. एक्झाम्पल मी का सांगितलं, कारण तुमच्या लक्षात राहा, पेपरमध्ये विचारल्यावर सांगता आलं पाहिजे. आता प्रश्न कशी विचारू शकते रे, पेनिसिलिनच्या प्रिपरेशनच्या कोणतं बफर वापरला, मग 4-5 प्रकारचे ऑप्शन होते, त्यातला आपला आन्सर सिलेक्ट करायचा सोडियम सायट्रेट, हे असे प्रश्न राहतात. तसं नंतर ॲनालिटिकल केमिस्ट्री. आता आपण केमिस्ट्री लॅबमध्ये डिटेक्शन करत असतो, ग्रुप डिटेक्शन करत असतो. जसं ग्रुप 1 आहे का, ग्रुप 2 आहे का, ग्रुप 3A आहे का, ग्रुप 3B आहे, जसं 12वीमध्ये प्रॅक्टिकल आहे. तर ग्रुप 3A साठी आपण वापरत असतो बफर सोल्युशन वापरतो. तुम्हाला जर आता आठवत असेल किंवा तुम्ही पुढं करणार असाल तर तुम्हाला तिथे सर ग्रुप 3A साठी तुम्हाला सरळ ते म्हणणार आहे का NH4Cl आणि NH4OH ॲड करा. काहून का ग्रुप 3A चे जे मेटल्स आहेत त्यांच्या डिटेक्शनसाठी pH लेवल 8 ते 10 ही मेंटेन ठेवावं लागते, आणि pH लेवल 8 ते 10 हे मेंटेन बेसिक बफर नव्हते, जे एक्झाम्पल आपण मागच्या वेळेस घेतलं होतं, आताच घेतलं आहे. NH4Cl आणि NH4OH तुम्हाला सर टाकायला होती, त्यानुसार त्याचं pH मेंटेन होते आणि त्या ग्रुपचं डिटेक्शन होते. त्या ग्रुपमध्ये नंतर मग कोणतेही एलिमेंट आहे त्याचं फर्दर डिटेक्शन नंतर करावं लागतं. अशा प्रकारे pH चे व्हेरियस हे अप्लिकेशन्स होते. यानंतर आपण नंतरचं ते टॉपिक बघणारच आहोत. पण पहिले हे जे टॉपिक मी शिकवतो हे पहिले तुम्ही व्यवस्थित तुमच्या नोटमध्ये लिहून ठेवा. वाटलंच तर व्हिडिओ पॉज करायचा, मी काय बोललो ते पुस्तकात पाहायचं, कसं सांगितलं, काय सांगितलं, पॉईंटशीट अभ्यास करा, पॉईंटशीट लिहा. रिमेंबर, बोर्डामध्ये जेव्हा आम्ही स्वतः गव्हर्नमेंटचे लोक पेपर चेक करतो तेव्हा आम्ही भारूड चेक करत नाही. आम्हाला फक्त स्पेसिफिक शब्द, स्पेसिफिक स्टेप, स्पेसिफिक मेथड पाहिजे, त्यानुसारच आम्ही मार्क देत असतो. त्यामुळे तुम्ही स्पेसिफिक अभ्यास करा, सिंपल भाषेत अभ्यास करा आणि जास्तीत जास्त मार्क घ्या. आणि ह्या भ्रमात राहू नका की एक्झाम होणार नाही आणि या 2020मध्ये कोविड-19 त्यामुळे मग आम्ही सगळ्यांना तसेच मार्क देऊ, असं होत नाही. कारण ही बोर्डाची परीक्षा आहे, त्यानंतर JEE नीटसाठी प्रिपरेशन आहे. हा जर बेस चांगला असेल तर तिकडे मार्क पडतात, नाही तर तिकडे काही अर्थ नाही. समजलं? ठीक आहे. काही प्रश्न असेल तर विचारा, मला मेसेज करू शकता, कमेंट करू शकता, वाटलंच तर फोनसुद्धा करू शकता. पण फक्त अभ्यास करा.